भंडाऱ्याच्या वरठीमध्ये रेल्वे पुलावर दुचाकीला ट्रकची धडक, चिमुकलीचा जागीच मृत्यू, इतर दोघे गंभीर जखमी। पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्याची नागरिकांची मागणी, तसंच मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचीही मागणी। वर्ध्यात भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलनामध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। चंद्रपूर महापालिकेकडून यंदा 687 कोटी 18 लाखांचा अर्थसंकल्प सादर, मागील वर्षामध्ये 72 कोटी 60 लाखांची वाढ, मोठ्या योजनांवर भर देत काटकसर आणि कर वसुलीचे टार्गेट। नांदेड जिल्ह्यामध्ये मका पीक काढणीला सुरुवात, उन्हाळ्यामध्ये जनावरांना चाऱ्याची सोय करण्यात शेतकरी व्यस्त। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान, निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित। लासलगावच्या दत्त मंदिरातील 150 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट चोरट्यांनी चोरला, खिडकी तोडून चोरट्याचा मंदिरामध्ये प्रवेश, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लासलगाव पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरातील इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूममधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला, एका आरोपीला 5 पावली पोलिसांकडून अटक, साहित्य चोरी करण्यासाठी केलेलं वाहनही पोलिसांकडून। वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या कामरगावमध्ये शंकरपटाचं आयोजन, शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, स्पर्धेतील विजेत्यांसाठी हजारो रुपयांचं बक्षीस।